रामजी पाटोळे यांच्या माध्यमातून आमच्या ज्या सारंगपुरीकर चषकामध्ये देखील हेच बॉल दिले गेले होते, परंतु बॉल इतके जबरदस्त आहेत. बॉल नवीन बॉल मैदानाच्या बाहेर जातो, जसा जुना होत जातो बॉल जुना लवकर होतच नाही आणि बॉल फुटण्याची तर कुठली शंकाच नाही. अशा प्रकारचे बॉल आहेत 6 फीटचे आणि ते बॉल जबरदस्त आहेत. जसा जुना बॉल होत जातो तुम्हाला वाटतं की जुना बॉल मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु 6 फीटची रणनीती वेगळी आहे. 6 फीटचे बॉल जसे जुने होत जातात ते मात्र डब होतात आणि मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी तुम्हाला बराच प्रयत्न करावा लागतो, टायमिंग चांगलं करावं लागतं. ही 6 फीट बॉलची खासियत आहे. यावेळेस उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडूला वन बाउन्स गॅदर करेल, थ्रो करेल. दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्यात. या 2 धाव्यांनी धावफलक उघडलं गेलंय, धावफलकाचे दरवाजे उघडले गेले. धावफलकावरती 2 धावा विराजमान पाहायला मिळत आहेत. अमित टिळेकर आणि चंदनाचा टिला, गाव ठिळा आणि टिळेकर चषक 20-26 जबरदस्त नियोजन. भगवं वादल, भगवा पट्टा पाहायला मिळतोय वरच्या बाजूला आणि त्यावरती लहरताना हे भगवे झेंडे बघा, अगदी दिमागदार पद्धतीनं जबरदस्त. नक्कीच चांगला फटका, जबरदस्त कमालीचं टायमिंग. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू अगदी शॉट लॉंगॉनच्या डोक्यावरनं, लॉंगॉपच्या डोक्यावरनं ठोकलेला हा चौकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती ठोकलाय पुन्हा एकदा मुस्तफा शेख याच्या बॅटमधनं आलेला हा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला चौकार. आत घुसून स्क्वेअर लेग डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. रामजी पाटोळे सर यांचा इशारा येतोय. धरतीला दोन्ही हात समांतर धाव मिळते. आव्हांतर एक्स्ट्राची धाव दिली गेली आहे. मुस्तफा शेख अगदी जबरदस्त विस्फोटक फलंदाज आहे. आणि दसई टीम पप्पू 11 दसई संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचे. बाहेर जर कुठला खेळाडू तुमचा बसला तर मात्र 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत आयोजन कमिटीच्या वतीनं पोहोचवण्यात येते. पाय आतमध्ये घ्यायचे आहेत आणि खेळाडू कक्षेमध्ये बसायचे. तुम्हाला जर बाहेर कोणाचं पाय राहिलं किंवा खेळाडू राहिला तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पेनल्टी असणार आहे. यावेळेस मिस झालाय चेंडू. दांडी गुल, बत्ती गुल. मुस्तफा शेख डगआउट मध्ये परततोय, स्वतःवरती नाराज. का कितवीला आहेस? 6वीला. 12th मॅन बाकी एकदम चिमुकला आहे, परंतु क्रिकेटकडे सध्या तरी कमी लक्ष दे, अभ्यासाकडे जास्त लक्ष दे. क्रिकेट खेळता खेळता अभ्यास देखील येणं गरजेचं, कारण ज्यावेळेस तू मैदानाच्या आत जाशील, चेंडू टाकले जातील, चेंडू देखील तुला मोजावे लागतील, धावा मोजाव्या लागतील आणि धावा मोजण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं. निश्चित पप्पू 11 दसई संघाचा हा 12th मॅन पाहायला मिळतोय डगआउटमध्ये आमच्या समालोचन कक्षेमध्ये. आणि एक लहान कमी वयाचा खेळाडू या ठिकाणी 12th मॅन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यस, अख्तर शेख इज कमिंग. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो करण्यासाठी. आणि आता मात्र त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, डगआउट मध्ये देखील स्मित हास्य आलंय. पहिली ओव्हर कंप्लीट होण्याच्या अगोदर या ठिकाणी पोहोचलाय, म्हणजेच त्याला या सामन्यामध्ये खेळण्याची मुभा दिली जाईल निश्चितच. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेला. नौशाद पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव चेंडू खेळून काढलाय. या चेंडूवरती कुठलीही धाव नाही आहे आणि या निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती अवघ्या 7 धावा, त्यामध्ये एक चौकार देखील होता. तदनंतर उर्वरित चेंडूंवरती गोलंदाजानं मात्र जकडून ठेवलं, बांधून ठेवलं. अरविंदनं कामगिरी केली आहे चांगली. तदनंतर अनिकेत येतोय षटक क्रमांक 2 वरती. एकाच राशीचे दोनही गोलंदाज. पहिलं षटक हाताळण्यासाठी अरविंद आला, दुसरं षटक हाताळण्यासाठी अनिकेत होतो.
तर स्ट्रायकिंग वरती इम्रान शेख. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू फर्स्ट स्लिपला यावेळेस ट्रायबल झाला होता. या चेंडूवरती देखील धाव मिळत नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. ओव्हर क्रमांक 1 मधला पहिला शेवटचा चेंडू देखील निर्धाव राहिला. तदनंतर हा चेंडू देखील निर्धाव. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव खेळत फलंदाजांनी. उडवलाय चेंडू, जबरदस्त फटका, तडाखा. चेंडू मैदानाच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय फटका. फटक्यावाला वजन, रन मिळतील अर्धा डझन. सूरज विषय हा देखील आलाय. उडवलाय चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावर आघात होतोय. इम्रान शेख बॅट तडपतीये. जबरदस्त बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा. गोलंदाजाला गोल्या घालतायत. ढिचक्याव ढिचक्याव ढिचक्याव. बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकलेत. इम्रान शेख ऑन फायर. बॅट तडपतीये. बॅटला आता मात्र धार आली आहे. जबरदस्त बॅटिंग. बॅक टू बॅकचे 2 षटकार आणि धावफलकाला जी गती कमी झाली होती ती मात्र आता मात्र वाढली आहे. आलेख वाढत चाललाय. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. फुटबॉल स्टाईलनं पायानं चेंडू रोखले जात आहेत. या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये अनेक क्षेत्ररक्षकांनी मात्र पायानं कारनामा केलेत. पप्पू इलेव्हन दसई संघ असेल, जे बजरंग वासिन टीम असेल, ओमसाई यू असेल, या संपूर्ण खेळाडूंनी मात्र आज पायानं कामगिरी केली आहे. ज्यावेळेस तुम्हाला बॉल अडवण्यासाठी हा चेंडू वाकून खऱ्या अर्थानं थांबवणं, स्टॉप करणं कठीण होतं. ओळखलं, स्वतःला थोडंसं वाकवलं, झुकवलं आणि अँगल क्रिएट करून यावेळेस पायाला स्पर्श करून चेंडूला थांबवलं. काय जबरदस्त एफर्ट. ठीक आहे, नौशाद शेखने सकाळी कॅच घेतली होती, तो भूतकाळ झालाय. आता मात्र तुम्हाला मात्र वर्तमान कालामध्ये कामगिरी करून दाखवावी लागेल. एका हाताने झेल टिपला होता आणि त्याची आठवण करून देताना हा 12th मॅन. फुल टॉस चेंडू होता, सरळ दिशेला खेळून काढलाय. गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस बीट झालाय. चेंडूला स्पर्श करून हाताला नशिबाचा मिळालेला चौकार. पप्पू इलेव्हन दसई संघ इम्रानचे बॅक टू बॅक 2 षटकार आणि आता नौशादला देखील प्रेरणा मिळाली आहे. जाणतो की इम्रान शेख चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय, आपल्याला साथ देणं गरजेचं आहे. एका हातानं बॅटिंग करतोय हा गुणी खेळाडू. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा निर्धार होता, परंतु चेंडू कलेक्ट केल्यानंतर मला वाटतं धाव दिली जाणार नाही आहे. चेंडू जर कनेक्ट झाला तर मात्र धाव असेल का? येस, आहे धाव. या स्पर्धेचे नियम बदलत असतात, जशा स्पर्धा बदलतात नियम देखील बदलतात. आणि राम पाटोळे सर सांगतायत जर विकेट किपरने निर्धाव चेंडू गॅदर केला तरी देखील धाव दिली जाणार आहे. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्या गेल्यात पप्पू इलेव्हन दसई संघाच्या खात्यामध्ये 24 धावा. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचा हा क्वालिफाईड राऊंड खेळवला जातो आजच्या दिवसातील. दिवस क्रमांक 3 मधला उद्याचा दिवस अंतिम 4था दिवस स्पर्धेचा आणि मेगा फायनलचा दिवस असणार आहे. सध्या तरी इम्रान शेख काय बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्याच चेंडूवरती यावेळेस इरादे स्पष्ट, दे धक्का, चेंडू सीमा पार. ओव्हरमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. तदनंतर षटक क्रमांक 3 वरती गोलंदाज
अजित आला आणि अजितला पहिल्याच चेंडूवरती मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय आणि जसा षटकार ठोकला गेला पूर्णपणे प्रेशर दबाव क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. रामजी पाटोळे सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. धरतीला दोन्ही हात समांतर, धाव अवांतर आली आहे. अवांतर धावेने धावफलक 31 आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग करतोय इम्रान शेख. महत्त्वपूर्ण मॅचेसमध्ये कशी बॅटिंग करायची याचं उत्तम उदाहरण या मॅचमध्ये पेश करत असताना लोवर फुलटा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला उडवला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, प्रोटेक्ट करेल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल, दुसरी धाव घेण्याचा निर्धार केला गेलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा यावेळेस मात्र निर्धार पाहायला मिळतोय. जाणीवपूर्वक फलंदाजाला मात्र या ठिकाणी बाद केलं जात नाहीये. फलंदाज सेफ असेल. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. ही संपूर्ण प्लॅनिंग चालू आहे अख्तर शेखला मैदानाच्या आत आणण्यासाठी, परंतु विकेट येत नाहीये. हरकत नाहीये, तुम्ही तुमचा कारनामा करा. चांगली बॅटिंग होतीये, चांगल्या धावा येत आहेत. 33 धावा आल्यात. बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस देखील संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. जसे निर्धाव चेंडू टाकले जात आहेत जयघोष केला जातोय जय बजरंग वासिन टीमच्या वतीनं. मी तर म्हणेल की तुम्ही निर्धाव चेंडू खेळू नका, कारण जय बजरंग वासिन टीमकडे क्षमता खूप मोठी आहे, चांगले फलंदाज आहेत आणि तुमचा 60 धावांचा पाठलाग करण्याची क्षमता असलेली टीम आहे. कारण आजच्या दिवसामध्ये त्यांनी दाखवून दिलंय बॅटिंग कशा प्रकारे केली जावी. इम्रान शेख यस वन्स अगेन जबरदस्त फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या खूप दूरवर चेंडू जाऊन पडलाय. चेंडूला मात्र इजा झाली असेल इतका जबरदस्त तडाखा मैदानाच्या बाहेर षटकार ठोकलाय. की इतकी जबरदस्त तुफानी बॅटिंग तुमच्याकडे आहे तर तुम्ही दुसरे कोणाची वाट बघायची गरजच काय. कारण इतक्या जबरदस्त धावा जर तुम्ही जोडताय, इतक्या जबरदस्त पद्धतीने तुम्ही जर षटकार ठोकताय तर मात्र स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतः कारनामा करून दाखवा. कोण येईल आणि तो मात्र फटकेबाजी करेल यापेक्षा स्वतःवरचा विश्वास स्वतः दाखवून द्या की यस आय कॅन डू इट. मी हे करू शकतो, मी हे करून दाखवेल. आणि टिलेकर चषकामध्ये सध्या तरी इम्रान शेखचा दबदबा राहिला आहे चांगला. रिव्ह्यू यावेळेस पंचांचा निर्णय होता. फेअर डिलिव्हरी ऑफ सिक्सच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस इम्रान शेख मात्र रिव्ह्यू घेत आहेत. चेक केलं जाईल दूध का दूध पाणी का पाणी. कारण प्रत्येक चेंडू घरी घेऊन जाऊन देखील तुम्ही बघू शकता. चांगल्या पद्धतीने प्रेक्षेपित केलं जात आहे. संपूर्ण सामन्यांचं कव्हरेज केलं जात आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून हा चेंडू देखील चेक केला जाईल. वेट अँड वॉच. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू राहिलाय. यस फलंदाज सफल झाला होता. या अनुषंगाने निर्णय रामजी पाटोळे यांचा जबरदस्त चांगला राहिलाय निर्णय. पुन्हा एकदा यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. आता मात्र इम्रान पुन्हा एकदा आशाभूत नजरेने पंचांकडे बघतोय आणि पंचांनी निर्णय दिलाय इट्स अ व्हाईट बॉल. हा वाईट चेंडू आहे. यस चांगला निर्णय रामजी पाटोळे खऱ्या अर्थानं उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये नसणार आहेत. कारण चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी राहिली आहे चांगली आणि उद्याच्या दिवसामध्ये ते मात्र पंचांत म्हणून पंचगिरीसाठी बाहेर जाणार आहेत. सध्या तरी चेंडू बाहेर जातोय मैदानाच्या बाहेर ठोकलाय इम्रान शेखच्या बॅटमधनं. सलगचा हा 4था षटकार येतोय. जबरदस्त बॅटिंग. मी तर म्हटलो की 4 षटकार झालेत, परंतु इम्रान शेखच्या बॅटमधनं 5 षटकार म्हणजे 6/6 30 धावा या षटकाराने जोडल्यात केवळ इम्रान शेखनं. काय बॅटिंग करतोय. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आपलं योगदान महत्त्वपूर्ण देत असताना धावफलक पोहोचलाय 46 या अंकावरती. पप्पू 11 दसई संघ एकदम मजबूत सुस्थितीमध्ये पोहोचलाय. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे 60 पर्यंत टार्गेट देणं गरजेचं, परंतु मी तर म्हणतोय 60 पेक्षाही जास्त धावा बनवू शकतात. ज्या पद्धतीने धावा बनवल्या गेल्यात 46 धावा बनल्यात. अजून किती धावा येतील आय डोंट नो. नौशाद यावेळेस स्ट्रायकिंग वरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत.
3 चेंडूमध्ये 4 धावांवरती वैयक्तिक खेळतोय, परंतु इम्रान शेखची वैयक्तिक धावा बघणं गरजेचं बनलंय. इम्रान शेखची बॅटिंग जबरदस्त राहिली आहे. 10 चेंडू 36 धावांची वादळी खेळी करतोय इम्रान शेख. 33 धावा, 33 रन्स. 10 चेंडूमध्ये 33 धावांवरती खेळतोय इम्रान. अवे फ्रॉम द बॉडी, बाहेरचा चेंडू होता, यावेळेस सोडून दिला गेलाय. यावेळेस देखील धाव घेतली जाईल का? फलंदाज बाद. नौशाद या ठिकाणी बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होईल. निश्चितच इम्रान शेख सेकंड पर्यंत पोहोचला, नंतर नॉन सेकंड वरती जर आला असता तर एक धाव आली असती. या अनुषंगाने मात्र फलंदाज बाद घेणं उचित ठरवलं जे बजरंग वासिन टीमनं. आणि आता मात्र धाकड फलंदाज पप्पू 11 दसई संघाचा, खऱ्या अर्थानं दसई गावचा कोहिनूर हिरा अख्तर शेख मैदानाच्या आत इंटर झालाय. धाव फलकावरती नजर मारूयात. 46 वरती थांबवली आहे गाडी सध्या तरी. आतापर्यंत पहिला चेंडू टाकला गेला होता, पहिल्या चेंडूवरती विकेट आली. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. इम्रान शेखच्या बॅटमधनं 5 षटकार आलेत. यावेळेस चेंडू खेळायचा होता, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. 11 चेंडू वैयक्तिक 33 धावांवरती इम्रान शेख खेळतोय. चांगली खेळी, वादळी पारी केली आहे. या वादळी पारीमध्ये 5 वैयक्तिक षटकार ठोकलेत. संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान. कट केलाय चेंडू, जबरदस्त तडाखा, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनला गॅप भरपूर आहे. लावलाय मॅप, शोधलाय गॅप, चेंडू फरार, सीमा रेषे पार, मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. ये लगाया टिलेकर चषक का चौकार. चौकार हो. षटकार ठोकलेत त्यानं, परंतु चौकार मात्र पहिलाच आलाय. पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ दिशेला खेळून काढलाय. पंचांच्या डोक्यावरनं एक सिंगल घेतली गेली आहे आणि आता मात्र स्ट्राईक राहिली आहे. धाकड फलंदाज अख्तर शेख स्ट्राईक एंडवरती पोहोचलाय. मुस्तफा शेख यांचे बंधू अख्तर शेख स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग करणारे फलंदाज. स्वतःवरचा विश्वास मजबूत करून खेळावा लागेल. पहिला चेंडू कसा फेस करेल? पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड, फटका ऑन साईडला, एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. दुसरी धाव कंप्लीट होईल का? नाही, एकच धाव्यावरती समाधान. म्हणून मी म्हटलं की तुम्ही मात्र तुमच्या बॅटमधनं धावा येत असताना समोरील फलंदाजावरती विश्वास दाखवता, हे निश्चितपणे की चांगला फलंदाज आहे. परंतु तुम्ही चांगल्या प्रकारे फटके खेळताय तर मात्र तुम्हीच काहीतरी करून दाखवा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला, एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल, दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, दुसरी धाव घेत असताना इम्रान शेख पोहोचलेत, कारण ठरलाय विकेट किपर चेंडू मात्र गॅदर करू शकलेला नाहीये. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावते. धावफलक पोहोचलंय 54 या अंकावरती. आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 24 चेंडूमध्ये 54 धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. वैयक्तिक 39 धाब्यांची वादळी खेळी केली आहे इम्रान शेखनं. मला वाटतं 13 चेंडू फेस केले आणि या 13 चेंडूमध्ये 39 धावा जमा केल्या आहेत. इम्रान शेख काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग. यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार आहे. म्हणजे संपूर्ण संघाची जबाबदारी इम्रान शेखनं घेतली होती. चांगली बॅटिंग, सुरेख बॅटिंग, ला जवाब बॅटिंग. स्लॉटमध्ये आलेले चेंडू पार्किंग लॉटमध्ये कसे पाठवायचे याचं उत्तम उदाहरण या मॅचमध्ये त्याने दिलं खऱ्या अर्थानं. आणि आता मात्र जो 54 धावा केल्या गेल्यात, 55चा टार्गेट सेट केला गेला आहे. माय लकी नंबर 55 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत धावफलकावरती 55. आणि जय बजरंग वासिन टीम समोर तगडं आव्हान ठेवलं गेलं आहे. 24 मध्ये 55 धाब्यांची गरज. नक्कीच या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लाभलंय. रोख रक्कम 51,000 रुपये. कैलासवासी कुमार आकांक्षा निश्चिते व कैलासवासी कुमारी कुमार मोहन लकडे, कैलासवासी मोहन ठाकरे, कैलासवासी रमेश ठाकरे
कैलासवासी प्रतीक निश्चिते, कैलासवासी श्री धर्मा ठाकरे. चला फील्ड मध्ये शतरक्षण करण्यासाठी तुम्ही मात्र टीम मीटिंग घेऊ नका. सलामीची जोडी आलेली आहे. पप्पू 11 दसई संघ जास्तीचा वेळ न घेता मात्र शतरक्षण त्वरित सज्ज करा. धर्मा ठाकरे, श्रीमती कैलासवासी अनिता विष्णू लकडे, कैलासवासी श्री मधुकर भागवत भोईर, कैलासवासी श्रीमान अरुणा एकनाथ ठाकरे, कैलासवासी श्री दत्तात्रय वसंत मडके, कैलासवासी श्री मनीष मुकणे यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ टिळे यांच्याकडून तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक श्रीमान अरुणा, कैलासवासी अरुणा एकनाथ ठाकरे यांच्या स्मरणार्थ सुरेंद्र एकनाथ ठाकरे व विवेक एकनाथ ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपयाचं पारितोषिक. तसेच तृतीय पारितोषिक कैलासवासी श्री दत्तात्रय वसंत मडके यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण वसंत मडके यांच्याकडून 11,000 रुपयाचा रोख धनादेश. चतुर्थ पारितोषिक देखील 11,000 रुपये कैलासवासी कुमार प्रतीक काळूराम निश्चिते यांच्या स्मरणार्थ श्री काळूराम सखाराम निश्चिते व श्री कपिल हरड व श्री महेंद्र रोहणे यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक आले. या सर्व मान्यवरांचं ग्रामस्थांचं पुनश्च एकदा शब्दसुमनाने सहर्षमय स्वागत आणि आभार असतील. जाऊयात मॅच मध्ये. सलामीची जोडी आली आहे टीम जय बजरंग वासिन टीमकडनं. 2 फलंदाज मैदानाच्या आत अनिकेत आणि सुजित. तर आधी आलाय निश्चिते षटक क्रमांक 1 महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. नेक्स्ट बॉल पहिला चेंडू घेऊन जाईल गोलंदाजी ट्रॅकवरती आधी निश्चितेचा पहिला चेंडू फाईन लेगला खेळून काढलाय. अतिशय फाईन चेंडू निघून गेला गॅप मध्ये. प्रॉपर दन 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 करत पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. अगदी कमी एजचा हा फलंदाज अनिकेत काय बॅटिंग करतोय टीम वासिन संघासाठी. निश्चितच महत्वपूर्ण कामगिरी राहिली आहे. चौकार ठोकलाय ना जणू काय सांगतोय अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है. आगाज दे पाए आपने, अंजाम तो अभी भी बाकी है. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त फटकेबाजी. स्क्वेअर लेग डीप मध्ये पुन्हा एकदा चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रो. बॅक टू बॅकचा अनिकेतच्या बॅट मधनं आलेला दुसरा तडाखा. कुछ समंदर भी आएगा टक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. क्या बात आहे. यावेळेस मात्र मंजिल पर्यंत पोहोचण्यासाठी अनिकेत मात्र जीवाची बाजी आणि परत शर्तीचे प्रयत्न करतोय. बॅक टू बॅकचे 2 चौकार. जबरदस्त तडाखा. यावेळेस घुटनाट एक तमाशात एक अशा प्रकारचा फटका होता. डीप मध्ये जबरदस्त फटकेबाजी करतोय. स्क्वेअर लेग डीपला अफलातून बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव करण्यात आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आधी सरळ दिशेला खेळून काढलाय. अख्तर शेख आहे. डायरेक्ट हिट केला होता परंतु एक सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याची प्रयत्न थांबवला गेलाय. बघा काय जबरदस्त खेळाडू आहे अख्तर शेख. स्वतःवरती विश्वास आहे आणि दुसरी धाव घेण्याचा कुठलाच एक्सक्यूज नसतो बॅटरकडे. कारण ज्या वेळेस अख्तर शेखकडे चेंडू पोहोचतो एक धाकड फलंदाज गोलंदाज अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थानं. एक सिंगल घेतली आहे आता मात्र आणि सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचले 9व्या आकड्यावरती. सुजित आहे स्ट्रायकिंग वरती. पहिला चेंडू यावेळेस सुजित खेळत असताना मिस झाला होता परंतु मुस्तफा शेख यांना कलाटणी देऊन हाताला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. सीमारेषे पार आलाय. नशिबाचा चौकार. नंतर आलाय चौकार आणि आता धावफलक पोहोचले 13 अंकावरती.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कट केला त्या ठिकाणी अख्तर शेख पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, संघासाठी महत्वपूर्ण धावा रोखतोय. प्रत्येक चेंडूवरती यावेळेस मात्र धावा घेत आहेत. आतापर्यंत एक चेंडू फक्त निर्धाव राहिला होता. उर्वरित प्रति चेंडूवरती हल्ला बोल करण्याचं काम केलं गेलंय. बॅक टू बॅकचे 2 चौकार आणि या चौकारांनी मात्र पूर्णपणे टीमला हादरवलंय. खऱ्या अर्थानं पप्पू 11 दसे टीमला धावफलकावरती 14 धावा, षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. सूरज विषय चेंडूवरती येतोय, चेंडू स्टॉप केलाय. गॅदर करून थ्रो करतील दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि या 2 धाव्यांनी षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत 16 धावा. 16 धावा कुठलाही गडी बाद न करता या 2 फलंदाजांनी जमा केल्या आहेत. अनिकेत आणि सुजित चांगली बॅटिंग करतायत. अगदी बघा बॅटरकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शरीर यष्टी अगदी नाजूक पाहायला मिळते. कमी वयाचे दोन्ही फलंदाज, परंतु अनुभव कमी असताना देखील बॅटिंग काय करतायत जबरदस्त. प्रत्येक चेंडूला बॅटवरती कसं घ्यायचं आणि बॅटिंग करत असताना हालचाल खूप पाहायला मिळते. डांग्स इन द ग्राउंड विकेटवरती कारनामा करतायत बॅट्समन. आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस जमा झाल्या आहेत 16 धावा. अजूनही उर्वरित लक्ष जर बघायला गेलं बॉल टू रनचं इक्वेशन आपण बघूयात. बॉल टू रनचं इक्वेशन आले 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. परंतु षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी या संपूर्ण दिवसभरामध्ये चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू, हँडिकॅप खेळाडू आणि आपला जलवा दाखवत असताना नौशाद आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. त्याला मात्र बोलवलं गेलंय. चांगल्या गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं त्याला ओळखलं जातं. चला स्पीडअप घ्या, जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. नेक्स्ट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फर्स्ट स्लिप तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र रोखू शकलेले नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलोय 17 या अंकावरती. लेंथ लाईन अचूक हाताळतोय खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाभरामध्ये अख्तर शेख. आपण जर मॅच बघितली असेल तर नौशादनं चांगली कामगिरी केली आहे, जबरदस्त बॉलिंग केली आहे. आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपला रुतबा जलवा दाखवण्यासाठी नौशाद आलाय. जर्सी क्रमांक 17 मध्ये गोलंदाजांचा कर्दनकाल आणि खतरा. हो रिव्हर्स अटेन स्विच हिटचा फटका, जबरदस्त तडाखा. चेंडू थांबणार नाहीये. गॅप आहे, गॅप शोधलाय आणि चेंडू फरार. सीमारेषे पार येतोय. ठिलेकर चषकामधला हा कमालीचा शेल टिपला गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षक अख्तर शेख आहे. जर्सी क्रमांक 28 यावेळेस 6वी झाली आहे. जबरदस्त झेल टिपलाय आणि ज्या पद्धतीनं त्याचं कौतुक केलं गेलं होतं त्या पद्धतीचं कमबॅक करतोय. एक चौकार ठोकल्यानंतर अनिकेतला सांगतोय की बाई बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. चौकारानंतर आली आहे विकेट आणि आता मात्र पुन्हा एकदा इनेट क्रमांक 3 वरती अभि आलाय. फुलटॉस चेंडू उडवलाय. गॅप आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू पण बाउन्स ओव्हर द रो. आल्या पावली चेंडूला मैदानाच्या बाहेर धाडलाय. अभि ऑन फायर. अजूनही 30 धाब्यांची गरज. नौशाद उडवलाय चेंडू. पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे.
पकडला गेलाय झेल अख्तरच्या माध्यमातून कमालीचा कमबॅक करतोय चौकारानंतर प्रति चौकार ठोकल्यानंतर नौशाद सांगतोय माझ्यामध्ये क्षमता आहे मी माझा हुनर निश्चितपणे दाखवेल आणि चौकारानंतर बाद केला अनिकेतला आता मात्र चौकारानंतर बाद करतोय अविला काय बॉलिंग जबरदस्त बॉलिंग कमालीचा कमबॅक करण्याची क्षमता ठेवणारा नौशाद क्या बात आहे जबरदस्त बॉलिंग होतोय आमचे परममित्र प्रतीक यावेळेस इनॅट क्रमांक 4 नंबरच्या बॅटिंगसाठी यावेळेस त्यांची नियुक्ती केली गेली आहे टीम जय बजरंग वासिन टीमच्या वतीनं प्रतीकला मात्र आता मात्र स्वतःला सांभाळून यावेळेस जबाबदारी संघाची घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं बनलं आहे 2 विकेट गमावल्यानंतर दबाव प्रेशर तो देखील घेऊन तुम्हाला खेळावं लागेल प्रति चेंडूवरती मोठा फटका येतो असं देखील नाही आहे तुम्हाला मात्र विकेटवरती राहून खराब चेंडूचा समाचार घ्या आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करा यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता आडव्या बॅटने खेळून काढलाय सूरज विषय आहे चेंडू गॅदर करेल थोडंसं फंबलिंग झालं होतं आवाज बघा मुस्तफा शेख यांचा अगदी हवा चालू आहे आणि या हवेमध्ये हवा मात्र मुस्तफा शेखची देखील जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू रोखला गेला षटक क्रमांक 2 समाप्त झालं 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत 26 धावा 2 गडी बाद समीकरण आता मात्र 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज 12 मध्ये 26 आल्यात 12 मध्ये 29 ची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अख्तर शेख एक जबरदस्त हुनर असलेला आपला दबदबा आपला छाप खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये NP संघाकडनं महत्त्वाचा मानला जाणारा अगदी टर्निंग पॉईंटवरती मॅच फिरवणारा गोलंदाज आणि फलंदाज अख्तर शेख यावेळेस आपल्या घरेलू टीमसाठी आपल्या दसई टीमसाठी पप्पू 11 दसई संघासाठी आणि शरीफभाई शेख यांनी पुरस्कृत केलेली संपूर्ण टीम काय जबरदस्त एफर्ट करते आजच्या दिवसामध्ये समीकरण आहे 12 चेंडू 29 ची गरज असताना इनॅट क्रमांक 3 वरती अख्तर शेख अवे फ्रॉम द बॉडी लिडिंग एज टेक इन द विकेट मुस्तफा शेख यांनी झेल टिपलाय आणि फलंदाज बाद सो मच डीजे उडवलाय चेंडू हवेमध्ये चेंडू चेंडू सीमारेषे पार विकेट इम्रान शेख होते आणि झेल टिपलाय फलंदाज बाद इथून काही दिसत नाहीये त्या अनुषंगानं आम्हाला वाटलं चेंडू मैदानाच्या बाहेर आहे का परंतु झेल बाद फलंदाज बॅक टू बॅक बाद होत आहेत आणि कारनामा करतायत अख्तर शेख हे नाम नाही ब्रँड आहे बॉस टेनिस क्रिकेटच्या या पंढरीमध्ये खऱ्या अर्थानं कारनामा करणारा हा ठिलेकर चषकामध्ये आपलं जोशमध्ये होश न खोता यावेळेस मात्र कारनामा करून दाखवतोय जबरदस्त बॉलिंग जबरदस्त जबरदस्त लेंथवरती यावेळेस गोलंदाजी केली जाते बॅक टू बॅकच्या 2 विकेट आले आहेत विकेट हॅट्रिक बनेल का बघा चर्चा कशी असते मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये फैजल मिळाशी संपर्क झाला फैजल म्हणतोय की सर अनेक सामन्यांमध्ये आम्ही मात्र क्वालिफाय झालोय आणि 2025ला जशी सुरुवात झाली आहे कारनाम्याला सुरुवात झाली आहे विकेट हॅट्रिक यस सक्सेसफुल हॅट्रिक विकेट हॅट्रिक घेतली आहे अख्तर शेख आला आणि आपला जलवा दाखवतोय अख्तर शेख साठी एक सुमधुर संगीत आधी इंटर झालाय नितीन धावा मात्र तेवढ्याच राहिलाय चेंडू मात्र कमी होत चाललेत आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावांचं तगडं लक्ष आहे अजूनही
कशा प्रकारे कंप्लीट केलं जाईल. 12 चेंडूमध्ये 29ची गरज असताना बॅक टू बॅकच्या 3 विकेट घेतल्या गेल्या. अख्तर शेखनं पूर्णपणे यावेळेस फलंदाजांना गाशा गुंडाळावा लागला. अख्तर शेख जसा आला त्याची चर्चा या मैदानावरती पाहायला मिळते. हु इज द अख्तर शेख आणि प्रेझेंट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो अख्तर शेख गोलंदाजी ट्रॅकवरती आपली ओळख सांगत असताना. यावेळेस स्लोवर पिच चेंडू होता, गती परिवर्तन करण्यात आलं होतं. चांगला चेंडू राहिला आहे. अजून एक विकेट प्राप्त करायच्या इराद्याने यावेळेस चेंडू टाकला गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे सांगून जातं की निश्चितच अजून एक विकेट घ्यायची होती. ही भूक असावी लागते खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. ती भूक मात्र पाहायला मिळते अख्तर शेखच्या गोलंदाजीतनं. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3 विकेट आल्यानंतर 4थी विकेट घेण्याचा देखील मानस. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढला गेलाय. इम्रान शेख आहे, चुकी करणार नाहीये. शेख चेंडू गॅदर करून थ्रो करेल आणि केवळ एक सिंगल. सूरज विषयच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य का नाही. कर्णधार आहे टीमचे आणि संपूर्ण टीम चांगली कामगिरी करते आणि कर्णधार खुश खऱ्या अर्थानं करण्याचं काम ही टीम संपूर्ण दिवसभरामध्ये करते. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हातानं खेळून काढलाय. ऑनसाईडला एक सिंगल घेण्याचा निर्धार देखील पाहायला मिळत नाही आहे. या अनुषंगाने तुम्ही समजू शकता की आता मात्र पराभव स्वीकारलाय जणू काय जय बजरंग वासिन टीमनं. परंतु मी तर म्हणेल की तुम्ही इतक्या लवकर पराभवाने खचून जाऊ नका. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या मात्र 28 धावा. म्हणजेच तुम्हाला आता मात्र 27 धावा बनवायच्या आहेत. यस, या ओव्हरमध्ये 2 धावाच दिल्यात अख्तर शेखनं. काय कमालीची गोलंदाजी. 3 विकेट सलगच्या 3 चेंडूवरती आणि शेवटच्या 4थ्या चेंडूवरती कुठली धाव नाही. 5व्या आणि 6व्या चेंडूवरती सिंगल. अख्तर भाई आप क्या खाते हो हमें भी बताओ भाई, क्या जलवा है आपका. पेट तो बड़ा है लेकिन आपकी बल्लेबाजी भी बड़ी है और गेंदबाजी तो उससे भी बेहतर. क्या बात है, जबरदस्त जलवा. शेवटचं षटक, अंतिम भैरवी षटक हाताळण्यासाठी आला आहे कार्तिक बांगर. कार्तिक हा एक जबरदस्त गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे इम्रान शेख त्या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला तैनात आहे. डीपमध्ये प्रोटेक्ट करून थ्रो करेल. एक सिंगल घेतली गेली आहे. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कारनामा, जबरदस्त एफर्ट राहिला आहे संपूर्ण टीमचा. प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान काय जबरदस्त दिलं आहे. म्हणून म्हटलं जातं ना की विजय हा केवळ कुण्या एकट्या दुकट्याचा नसतो. त्यामध्ये 11 खेळाडू असतात टीमच्या हातमध्ये आणि 12वा आमच्याकडे दिलेला असतो. त्या सर्वांचं योगदान असतं. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवला होता. चांगला चेंडू राहिला आहे. समर इन डिलिव्हरी, बॅट फिरलेले नाही आहे आणि पंचांचा इशारा येतोय फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, सफल चेंडूनं यावेळेस दुसरा चेंडू हाताळतोय कार्तिकचा वेग जसजसा वाढत जाईल तुम्हाला मात्र त्या चेंडूंना खेळणं कठीण आहे. कारण कार्तिकला आम्ही जवळून अनुभवलं आहे. ज्यावेळेस आम्ही बॅटिंग ऑर्डरवरती होतो, सामना होता, धसं येते चालू, कार्तिकने एकही चेंडू माझ्या बॅटला लावून दिला नव्हता. हा वेग आहे त्याच्याकडे आणि व्हेरिएशन देखील आहे. गतीवरती त्याचं नियंत्रण देखील आहे. हे महत्त्वाचं क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही अतिशय वेगवान चेंडू हाताळत असता त्यावेळेस तुमचं नियंत्रण असणं गरजेचं. चेंडू त्या ठिकाणी चेंडू रिलीज होतो का हे देखील कार्तिककडे आहे क्षमता आणि त्या अनुषंगानं मोठा गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. अंतिम षटकासाठी त्याची निवड केली जाते. पहिलं आणि शेवटचं षटक जो गोलंदाज हाताळत असतो, शेवटचा गोलंदाज हा देखील तितक्याच जबरदस्त असतो आणि पहिला गोलंदाज. कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला मात्र धावा थांबवायच्या असतात. या अनुषंगानं चांगला गोलंदाज निवडला जातो. अंतिम मधल्या बलीचे गोलंदाज वाईट असतात असं म्हणणं नाही आहे, परंतु ते देखील चांगले असतात. परंतु पहिलं आणि शेवटचं षटक हे महत्त्वपूर्ण असतं. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर पिच चेंडू बघा. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. यावेळेस चेंडूला गती नव्हती दिली. स्लो चेंडू हाताळला गेला. फसवा चेंडू पूर्णपणे यावेळेस गोलंदाजीमधनं आपली कमाल दाखवत असताना पप्पू इलेव्हन दसई संघ काय जबरदस्त कारनामा केला आहे. आणि नक्कीच या स्पर्धेचे शरीफ भाई शेख खूप खुश असतील खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कारनामा केला आहे गोलंदाजांनी.